नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 17 ऑगस्ट 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। शिक्षणच जीवन आहे, आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरात सध्या गांजा आणि इतर अंमली पदार्थाच्या विरोधात मिशन वाईप आउट मोहीम सुरू आहे। याच मोहिमेअंतर्गत अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने एक मोठा कारवाईत तब्बल 7 किलो गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी एका आरोपीलाही अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरू असलेल्या मिशन वाईप आउट या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे। अंमली पदार्थ तस्करांना जेरबंद करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे। याच मोहिमेचा एक भाग म्हणून सकाळी एक भव्य मॅरेथॉनही आयोजित करण्यात आली होती। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रहाडगाव ते लालखडी मार्गावर सापळा रचला। त्यावेळी उस्मान शहा उसूफ शहा नावाचा 46 वर्षीय व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला। पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या पाठीवरील बॅगमध्ये तब्बल 7 किलो गांजा आढळून आला। विक्री करण्याच्या उद्देशाने हा गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी उस्मान शहा याला तात्काळ ताब्यात घेतले। त्याच्यावर NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत याचा शोध घेतला जात आहे। पोलीस प्रशासनाने केलेल्या या कामगिरीमुळे शहरात अवैध धंद्यांना आळा घालण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। तर होती ऑपरेशन वाईप आउट अंतर्गत झालेली एक मोठी कारवाई। अंमली पदार्थाच्या या व्यापाराला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न कौतुकास्पद आहे। अमरावती पोलीस यापुढेही अशाच कारवाया करून शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे। अमरावतीत अवैध वाळू वाहतुकी विरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने 3 ट्रक, डंपर आणि त्यातील वाळूसह कोट्यवधी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमध्ये 6 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पाहूया सविस्तर रिपोर्ट। गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे। अलीकडेच पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की काही व्यक्ती 3 वेगवेगळ्या ट्रकमधून बेकायदेशीर वाळू वाहतूक करीत आहेत। याच माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून 3 ट्रक, डंपर आणि त्यातील वाळू पकडली। या कारवाईत पोलिसांनी 3 ट्रक जप्त केले। यामध्ये ट्रक क्रमांक MH27 DT 8683, MH27 BX 7166 आणि MH28 BB 6066 असा समावेश आहे। या तिन्ही वाहनांची एकूण अंदाजे किंमत 1,44,00,000 रुपये आहे। या ट्रकमध्ये असलेला एकूण 1,78,412 किलो वाळूची अंदाजे किंमत 2,67,450 रुपये आहे। अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 1,46,67,450 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत पोलिसांनी 3 ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे। शेख शहजाद, शेख मोहम्मद, शेख वकील, शेख हबीब आणि गजेंद्र धनाजी इवनाते, याशिवाय वैभव रामदास बिजवे, मुद्दतसिन अहमद, निसार अहमद मंसूरी आणि अजय श्याम ढवळे हे 3 ट्रक मालक फरार आहेत। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चालकांसह फरार मालकाविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। तर होती अमरावतीतील अवैध वाळू वाहतुकीवर झालेली मोठी कारवाई। पोलीस पुढील तपास करीत आहेत आणि फरार आरोपींचा शोध सुरू आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।
ऑपरेशन सिंदूरच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज अमरावती शहरात एक वेगळीच उत्साहाची लाट आली आहे. माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या एका हाकेवर अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी आज अमरावतीला भेट दिली आहे. या भव्य दहीहंडीच्या निमित्ताने विदर्भभराचे लोक इथे एकत्र आले आहेत. आपल्या हनुमानगडी अमरावती येथे साकार होणाऱ्या 111 फुटी हनुमानजीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आज खास करून सिने अभिनेता रणदीप हुड्डा उपस्थित आहेत. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. अमरावतीचे हनुमानगडी मंदिर, जिथे आज एक भव्य मूर्ती साकार होत आहे. 111 फूट उंच भगवान हनुमानजीची ही मूर्ती विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी एक नवा गौरव ठरणार आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी या अनोख्या दहीहंडीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला आणखी खास बनविण्यासाठी बॉलिवूडचा लोकप्रिय चेहरा अभिनेता रणदीप हुड्डा यांनी हनुमानगडीला भेट दिली. रणदीपने मंदिराच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली आणि 111 फुटी हनुमानजीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांनी सर्वांना या कामाबद्दल शुभेच्छा दिल्यात. ऑपरेशन सिंदूरच्या या भव्य कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद खरंच अभूतपूर्व आहे. हनुमानगडी येथे साकार होणाऱ्या या भव्य मूर्तीसाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलेल्या प्रयत्नांना आज अनेक सेलिब्रिटींनी साथ दिली आहे. रणदीप हुड्डा यांच्या भेटीमुळे या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली आहे. चला अशाच उत्साहात आणि प्रेमात आपण हनुमानजीच्या भव्य मूर्तीच्या निमित्ताची वाट पाहूया. दहीहंडीचा उत्सव महाराष्ट्रात अगदी दणक्यात साजरा होत आहे. आज आपण अमरावतीमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या या भव्य दहीहंडी कार्यक्रमात आहोत, जिथे गगनचुंबी मनोरे तयार झाले आहेत. गोविंदा पथकांचा जोश शिगेला पोहोचला आहे. अमरावतीकरांमध्ये एकच जयघोष घुमत आहे, गोविंदा आला रे. आणि या उत्साहाला आणखी बळ देण्यासाठी इथे उपस्थित आहेत महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. त्यांच्यासोबतच बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डा सुद्धा आपल्याला इथे भेटत आहेत. चला तर मग या कार्यक्रमाची एक झलक पाहूया. आज अमरावतीमध्ये उत्साह संचारला आहे. भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीने आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवात हजारो तरुणाई सहभागी झाली आहे. प्रत्येक गोविंदांच्या चेहऱ्यावर विजयाची उमेद दिसत आहेत. उंचच उंच मानवी मनोरे रचले जात आहेत. ऑपरेशन सिंदूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दहीहंडीला फोडण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. यावर्षी या उत्सवाला विशेष शोभा झाली आहेत, कारण राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला आणि ऑपरेशन सिंदूरची दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता केली. त्यांच्या उपक्रमाने गोविंदांमध्ये एक वेगळाच जोश पाहायला मिळाला. या विदर्भातील आपल्या अमरावतीमधील या ऑपरेशन सिंदूर समर्पित आणि अशी भव्य दहीहंडी मी जेव्हा नागपूरवरून निघालो तेव्हा नागपूरमध्ये 4-5 महत्वाच्या दहीहंडी कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. पण या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर ला समर्पित ही पहिली दहीहंडी या महाराष्ट्रात आणि विदर्भात होते आहे. आणि याचं अभिनंदन करण्याकरता आणि माननीय नवनीत राणाजी, रवी राणाजी आपलं अभिनंदन करण्याकरता मी खास करणं सर्व कार्यक्रम बाजूला सारून या ठिकाणी आलो आहे. याच उत्साहात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांनीही या दहीहंडीला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीने प्रेक्षकांना आणि विशेषतः तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला. रणदीपने आपल्या खास शैलीत प्रेक्षकांचा संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात. हेलो, सावरकर जी की एक कविता थी, मेरे को लगा महाराष्ट्र में सबको पता होगा. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. सागरा, मैं बहुत आभारी हूं. रवि जी राणा और नवनीत जी राणा जी ने मुझे यहाँ पे आमंत्रित किया और आप सबसे रूबरू कराया.
मैं मंत्री जी और बाकी अतिथिगण जो मंच पे मौजूद हैं उन सबके साथ यहाँ पे अपने आप को पाना सौभाग्यवान मानता हूँ और आप सभी को जन्माष्टमी की ढेर सारी शुभकामनाएं। और जो भी आज दही हांडी जीते उसको बहुत सारा प्यार। भारत माता की, भारत माता की। तर हे होते अमरावतीमधील भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडी उत्सवाचे विहंगम दृश्य। खरंच आजचा दिवस अमरावतीकरांसाठी अविस्मरणीय ठरला आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली। गोविंदा पथकांनीही आपल्या पराक्रमाने सर्वांची मने जिंकली। तिवसा तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालं आहे। या संकटाच्या काळात अमरावतीचे खासदार बळवंत वानखळे यांनी थेट नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे। चला पाहूया या संदर्भात सविस्तर माहिती। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे। तिवसा, शेंदुरजना बाजार, अनंकवाडी, टेहनी निंबोरा, रघुनाथपूर, माळधूर भांबोरा, वरखेड, तारखेड, झापडापूर, वाठोळा शेतशिवर आणि मोजरी या गावांना ढगफुटी सदृश्य पावसाचा मोठा फटका बसला आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि गावातील घरांचं मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखळे यांनी स्वतः गावकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला। यावेळी त्यांनी तहसीलदारांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून गावकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींना तोड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। या पाहणी दौऱ्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश साबळे, तिवसा शहर काँग्रेस अध्यक्ष सेतू देशमुख, माजी नगराध्यक्ष वैभव वानखळे आणि योगेश वानखळे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्यात। खासदार बळवंत वानखळे यांच्या या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे। आता शासन स्तरावर मदतीची अंमलबजावणी किती वेगाने होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी। मुंबई नागपूर लोहमार्गावर मोठा गोंधळ उडाला। मुंबई नागपूर लोहमार्गावरील मूर्तिजापूर स्टेशनवर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला तब्बल 2 तास थांबावे लागले। यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आज सकाळी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस 2 तास कोळंबली। मूर्तिजापूर ते बोरगाव दरम्यान पोल क्रमांक 599 आणि 12 जवळ एका मालगाडीचे कंप्लिंग तुटले। यामुळे नागपूर ते भुसावळ कडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबली। या घटनेमुळे वंदे भारत एक्सप्रेससह इतर गाड्यांनीही थांबल्या। सुदैवाने मालगाडीच्या लोको पायलटच्या प्रसंग सावधानामुळे कोणतीही मोठा अपघात घडला नाही। माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचं काम सुरू केलं आणि युद्धपातळीवर मालगाडीला बाजूला हटविलं। त्यानंतर 2 तासाच्या विलंबनाने वंदे भारत एक्सप्रेसला पुढील प्रवास। या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास झाला। मात्र रेल्वे प्रशासनाने वेळेवर काम केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली। पुढील प्रवासांसाठी वंदे भारत एक्सप्रेस रवाना झाली असली तरी प्रवाशांच्या मनात नाराजी दिसून आली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अकोल्यात केलेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या वोट चोरीच्या मुद्द्याला जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा दिला आहे। निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। त्यासोबत येत्या 15 ऑगस्ट पासून मासळीवर बंदी येणार असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। देशाआधी विकास आला, भाषा विभाग आली, आता
खाद्यपदार्थालयही विभागणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही हिंदू आहोत पण सनातनी नाही, असा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी लेक योजनेवरही उपरोधिक टीका केली. त्यांनी लाडका नातू, लाडकी सासू, लाडका सासरा अशा योजना सुरू कराव्यात असं म्हटले. अकोल्यातील मंडल यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंदोलकांवर लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरही त्यांनी टीका केली आणि त्याला बॉलिवूडमध्ये फायटर म्हणून घ्यावे असे उपरोधिकपणे म्हटले. आंदोलन करणाऱ्या एखाद्या बिचारी पोरं आंदोलन करतात, त्यांच्या पार्श्वभागावर लाथा मारता अमेरिकन स्टाईल सारख्या, असं रॅम्बो सारख्या, असं ट्रिपल सायकल मारून थाप लाथ. अरे काय चालवलंय काय? आणि मग सांगायचं नाही ते पोरं रॉकेल होतच होती. अरे काय दाखवा आम्हाला रॉकेलचं एखादं दृश्य. अरे काय स्टाईल ती त्या इन्स्पेक्टरची. त्याला जर बॉलिवूड मधला फायटर म्हणूनच घेतला पाहिजे. कोणी असो, डीवायएसपी असो नाही ते एसपी असो, ही काय पद्धत आहे काय? जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानामुळे आगामी काळात राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिम मधील कारंजा तालुक्यातल्या शिवनखुर्द आणि शिवन बुद्रुक या गावामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या दोन्ही गावांमध्ये नेमकं काय घडलं आहे पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कारंजा तालुक्यातील शिवनखुर्द आणि शिवन बुद्रुक गावांना मोठा फटका बसलाय. या दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या एका डॅममधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. त्यामुळे हे पाणी थेट गावामध्ये शिरले. गावामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी साचलं. यामुळे नागरिकांना आपलं घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागलंय. घरात पाणी शिरल्यामुळे घरातील सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. पण सर्वात मोठं संकट शेतकऱ्यावर आलं आहे. तब्बल 100 एकर पेक्षा जास्त शेती पाणी शिरलं असून शेतीत पाणी शिरलं असून उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाचा जोर अजूनही कायम असल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील इतरही अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आणि बळीराजाला मदत कधी मिळणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ही खरंच एक गंभीर परिस्थिती आहे. वाशिम जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. आता शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणे आणि नागरिकांना तातडीची मदत देणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात आलेल्या पूरस्थितीबद्दल माहिती देणार आहोत. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे किनवट शहरात पाणी शिरलं आहे आणि अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट शहराला पैनगंगा नदीच्या पुरामुळे मोठा फटका बसला आहे. शहराला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीला सध्या मोठा पूर आला आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीचं पाणी आता किनवट शहरातील अनेक सलग भागात शिरलं आहे. शहरात जिथे पाहावं तिथे फक्त पाणीच पाणी दिसत आहे. या पूरस्थितीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाकडून पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील या परिस्थितीचं ड्रोन कॅमेऱ्यातून चित्रण स्थानिक फोटोग्राफर गणेश बिनगेवार यांनी केलं आहे, ज्यामुळे परिस्थितीची भयावहता स्पष्ट दिसत आहे. तर होती किनवट मधील पूरस्थिती. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे आणि पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यावर भर दिला जात आहे. या संकटातून किनवट लवकरच बाहेर पडेल अशी अपेक्षा आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लाखाडी पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कामारी गावातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरामुळे काही घरे, काही मंदिरे आणि दुकाने पाण्याखाली गेली असून शेतात अडकलेल्या 30 ते 35 लोकांची सुटका करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. शेती पिकांचंही मोठं नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नांदेड जिल्ह्यात सध्या पावसाचं थैमान सुरू आहे. त्यातच हिमायतनगर तालुक्यातील लाखाडी पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे कामारी गावाला पुराच्या पाण्याने वेढले आहे. यामुळे गावातील अनेक घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. या पुरामुळे गावातील 30 ते 35 नागरिक शेतात अडकले आहेत, ज्यामुळे त्यांच्या मदतीसाठी बचाव पथक दाखल झालं आहे.
प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर पुराच्या पाण्यात शेतात बांधलेली जनावरे दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुरामुळे शेकडो हेक्टरवरील शेत पीक पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. प्रशासन सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहे. तर होती नांदेडमधील पूरस्थितीची माहिती. या परिस्थितीवर प्रशासनाचे बचाव कार्य सुरू असून पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून एक अतिशय दुःखदायी बातमी समोर आली आहे. भुसणी गावातील एका शेतकऱ्याने सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून या दुर्दैवी कुटुंबाला मदत मिळेल का असा प्रश्न गावकरी विचारत आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 15 ऑगस्ट रोजी भुसणी येथील शेतकरी खंडू देवकते यांच्या आयुष्यात एक मोठा आघात झाला. टावरजा नदीला आलेल्या पुरामुळे त्यांच्या 2 एकर सोयाबीनच्या शेतात पाणी शिरले आणि हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत. शेतातील हे भयानक दृश्य पाहून देवकते मानसिक तणावाखाली आलेत. आता आपलं कसं होणार, कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत त्यांनी सकाळी 11 वाजता स्वतःच्याच घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविलेत. या घटनेनंतर लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोयकर यांनी औसा तहसीलदारांशी संपर्क साधून कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. तहसीलदारांनी शक्य ती सर्व मदत त्वरित करण्याचे आश्वासन दिले आहेत. यापूर्वी 2012 मध्ये खंडू देवकते यांचे वडील रामकिसन देवकते यांचे निधन झाल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. आता त्यांच्या आत्महत्येमुळे गेले, रानातून आले, डोसक्या हात लावून बसले, मॅमले धीर दिले, तर अजून शाळेत गेल्यावर पुन्हा असं केले, का खावं काय नाही, डोसक्याला हात लावून बसले. पुन्हा मी बाहेर गेले की तसलं करून घेतले. कर्ज झाले लोकांचं एवढं मोठं म्हणजे, तर ऐकले नाही तर त्यांनी बाहेर गेल्यावर केल्यात तसं. पीक कर्ज किती आहे? कर्ज 2 लाख आहे, बँकेचं 20-25 हजार आहे. देव का खावं आम्ही आता, सालभर कसं खावं. आता जे कर्ज जे आहे ते माफ हो का नाही? माफ व्हावं लागते, हे कर्ज माफ व्हावं लागते बँकेचं बी. आम्हाला बी खायला काय तर पाहिजे की. आता सकाळी गेले शेताला, पाणी बघून आले, डोसक्याला हात लावून बसले. का बरं बसलास म्हणलं तर शेत गेला, आता काय खावं म्हणजे काय तर करून खायला येईल म्हणलं. आम्ही बाहेर गेलो तर त्याने असलं केले, त्याने गेली लेकरा नाही, मी बसले बाहेर आणि त्याने असलं केलं. याच मतदारसंघात काही दिवसांपूर्वी अभिमन्यू साठे नावाच्या दुसऱ्या शेतकऱ्यांनीही आत्महत्या केली होती. या दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा हताश भावनेने येऊन बसले होते. त्यांना घरच्यांनी समज देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी एवढं म्हणजे आतून तुटून गेले होते की त्यांनी त्यांच्या घरचे जेव्हा लेकरांना शाळेतून झेंडावंदन असल्यामुळे शाळेतून आणायला गेले तोपर्यंत त्यांनी या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर याच्या संदर्भामध्ये आम्ही या सांत्वनपर भेट आम्ही या लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही आमचे सगळे सिस्टमवर आलो होतो, त्यांना भेट दिली, त्यांचं सांत्वन केलं आणि मी तहसीलदार साहेबांना फोन लावला आणि तात्काळ त्यांना आपत्कालीन निधी जी आहे ती ताबडतोब मंजूर करावं अशी विनंती केली. त्यांनी देखील सांगितलं की बाबा आम्ही 8 ते 15 दिवसामध्ये त्यांना जी काय माझ्या पद्धतीने 1 लाख असेल, 1.5 लाख असेल, जी काय असेल शासनाचं ते नियमाप्रमाणे आम्ही त्यांना मदत लगेच ताबडतोब त्यांना जाहीर करू. तर अशी माझी एक सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये असे अनेक शेतकरी या ठिकाणी कर्जाला कंटाळून
आत्महत्या करत आहेत की शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि हा लवकर निर्णय घ्यावा अशी माझी शासनाच्या म्हणजे मी एक अशी विनंती करतो. आणि असे जे कोणी शेतकरी काय आत्महत्या करत आहेत त्यांना एक आधार द्यावा. आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना देखील आवाहन करतो की बाबांनो, की तुम्ही आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवून सगळे प्रश्न मिटणार नाहीत. तुमच्या लेकराबाळांना वाऱ्यावर सोडू नका. आत्महत्या हा पर्याय नसतो. आपण जीवन जर राहिलं तर आपण बरंच काही करू शकतो असं माझं सगळ्यांना आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील विनंती आहे. आणि शासनाला व प्रशासनाला देखील विनंती आहे की आपण ताबडतोब याच्याबद्दल निर्णय घ्या आणि हे जे काही घटना घडत आहेत ते थांबल्या पाहिजेत. भुसणी आणि हासेगाववाडी या दोन्ही गावांमध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्येमुळे संपूर्ण मतदारसंघात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनासोबतच खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार अभिमन्यू पवार या लोकप्रतिनिधींनी या कुटुंबांना तातडीने मदत करून त्यांना आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझं लातूर हरित लातूर या अभियानांतर्गत यंदा शहरात लातूर हरितोत्सव आणि रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. कार्यक्रमात झाडांची दिंडी, रोपांची विक्री आणि रानभाज्यांचा स्टॉलना लातूरकरांनी मोठी गर्दी केली. लातूर शहराला हिरवेगार करण्यासाठी माझं लातूर हरित लातूर या अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर हरितोत्सव आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला लातूरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी चौकातून वृक्षदिंडीने झाली, ज्यात विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी हरित लातूरसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. त्यांनी कोविड काळात ऑक्सिजनचं महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाचे घराच्या परिसरात, शेतीच्या बांधावर आणि मोकळ्या जागेत झाडे लावण्याचं आवाहन केलं. यासोबतच त्यांनी रानभाजी महोत्सवाचंही कौतुक केलं, ज्यामुळे नवीन पिढीला दुर्मिळ होत चाललेल्या रानभाजींची माहिती मिळाली. कार्यक्रमात एकूण 37 स्टॉल लावण्यात आले होते, जिथे विविध प्रकारची रोपे, खते आणि बागकामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होतं. रविवारची सुट्टी असल्याने अनेक कुटुंबांनी या ठिकाणी भेट देऊन रोपांची खरेदी केली. याच वेळी आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवामध्ये बोरसुरी, डागीचं वरण आणि इतर रानभाज्यांच्या पदार्थांची चव चखायला मोठी गर्दी झाली होती. महिला बचत गटांनी हे स्टॉल लावले होते. जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवरांनीही या स्पर्धांचा आस्वाद घेतला. याच एका ठिकाणी साहित्य उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि उपक्रम पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली. तर अशा प्रकारे लातूर हरितोत्सव आणि रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून लातूरकरांनी पर्यावरण आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत जागरूक असल्याचं दाखवून दिलं. हरित लातूरच्या या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. मांजरा धरणातून पाणी सोडल्यामुळे लातूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याची जीवनवाहिनी समजले जाणारे मांजरा धरण 90% पेक्षा जास्त भरले आहे. धरणात पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे आज दुपारपासूनच धरणाचे 4 दरवाजे काही प्रमाणात उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. या 3 जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या मांजरा धरणाने 90% पेक्षा जास्त पातळी गाठली आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारपासून धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या निर्णयामुळे मांजरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्यास शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच शेतकरी बांधवांनी आपली शेती, अवजारे आणि जनावरे वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवावीत. नदीपात्रात किंवा पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही धाडस करून पुढे जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने कोणतीही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत.
मांजरा धरणातून पाणी सोडल्यामुळे लातूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. आम्ही या सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही धोक्याच्या परिस्थितीतून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय प्रेरणादायी उपक्रमाबद्दल. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील वडेगाव स्टेशन ग्रामपंचायतीने एक पेड माँ के नाम या अनोख्या अभियानांतर्गत 10,000 झाडांचं भव्य वृक्षारोपण केलं आहे. पर्यावरणाची काळजी घेण्याचं महत्त्व सांगणारा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरेगाव तालुक्यात वडेगाव स्टेशन ग्रामपंचायतीने 16 ऑगस्ट रोजी माझी वसुंधरा अभियानांतर्गत एक मोठा वृक्षारोपण सोहळा आयोजित केला होता. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणाविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. या सोहळ्याची सुरुवात एका भव्य वृक्ष दिंडीने झाली, ज्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथकासह सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं. हा कार्यक्रम वडेगाव स्टेशन येथील नूतन क्रीडा मंडळाच्या भव्य प्रांगणामध्ये पार पडला. या पवित्र कार्यात लोकप्रतिनिधींनी, सामाजिक संस्था, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, सरकारी कर्मचारी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वडेगाव स्टेशन ग्रामपंचायतीने राबवलेला हा उपक्रम पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा संदेश देतो आणि तो फक्त एक उपक्रम नसून एक मोठी चळवळ आहे. तर आपण पाहिलं की वडेगाव स्टेशन ग्रामपंचायतीने एक पेड माँ के नाम हा उपक्रमातून एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिला आहे. पर्यावरणाची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि अशा उपक्रमामुळेच आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करणे शक्य आहे. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. आज आपण एका खास सणाबद्दल बोलणार आहोत, जो बंजारा समाजाच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर मध्ये नुकताच पारंपरिक बंजारा तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्साहातून समाजाची एकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. माहूर येथील श्री सेवादास नगरमध्ये बंजारा तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. नारळी पौर्णिमा ते गोकुळाष्टमी या 10 दिवसाच्या कालावधीत हा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाला गावातील ताड्यांचे नाईक पांडुरंग राठोड, कारभारी विष्णू जाधव, वसंतराव चव्हाण, सुभाष पवार, प्रेमसिंग राठोड यांच्यासह युवा पिढी आणि महिला भगिनींचा मोठा सहभाग होता. सणाचं मुख्य आकर्षण म्हणजे कुमारिकांनी आणि महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने केलेली पूजा आणि विधी. संत सेवालाल महाराजांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर पारंपरिक वेशभूषेत एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सेवादास नगर मधून थेट पैनगंगा नदीकडे गेली, जिथे तिचं विसर्जन करण्यात आलं. या विसर्जन सोहळ्यानंतर सणाची सांगता झाली. या उत्सवाच्या माध्यमातून बंजारा समाजाची सामाजिक एकता, सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक समृद्धी कायम राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. जवाऱ्याचा कार्यक्रम आहे. त्या तांड्याचे परंपरागत मी पांडुरंग गाईक माहूर आणि हे परंपरागत आमचं ते जवाऱ्याचा कार्यक्रम हे चालणार आहे, पुढे पण चालू राहणार आहे. त्याच्याकरता हे जवारा 10 दिवसाचा राहतो. हा गोकुळाष्टमीला हा जवारा फिरवला जातो नदीवर, पैनगंगेवर. जवारा म्हणजे काय, हजारो वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे आणि माहूर तांड्यामध्ये पण हजारो वर्षापासून ही परंपरा जवारी चालू आहे आणि चालू राहणार आहे. आणि हा उत्सव जो आहे सगळ्या घरोघरी, आज हे माहूर गडामध्ये 350 ते 450 घरांची वस्ती आहे. या माहूर गडाच्या वस्तीमध्ये हजारो वर्षाप्रमाणे चालूच आहे आणि चालूच राहणार आहे. तरी या मातेला नारळी पौर्णिमाच्या वेळेस आमचं या मातेचं आगमन होतो आणि आगमन झाले की मग 10 दिवस आज हे गोकुळाष्टमी झाली. तर या देवीचं विसर्जन आहे. तर या आईचं विसर्जन या इथं पैनगंगा नदी आहे
तर त्या नदीमध्ये आता गाजाने आम्ही तर विसर्जन करण्यासाठी आता निघणार आहोत आणि आता आमच्या बापूचं भोग लागलेलं आहे सेवालाल महाराजांचं. तरी आता हे भोग झालं की लगेच आम्ही इथून मिरवणुकीला चालू करणार आहे. या उत्सवाने पुन्हा एकदा सिद्ध केले की परंपरा आणि संस्कृती जपल्याने समाजाला एक नवीन दिशा मिळते. माहूरमध्ये साजरा झालेला हा बंजारा तीज उत्सव केवळ एक सण नाही, तर तो बंजारा समाजाच्या एकतेचा आणि समृद्धीचा एक मजबूत पाया आहे. या सणाने सर्वांना एकत्र आणून एकतेचा संदेश दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या धानोडा पुलावरील वाहतूक अखेर पूर्ववत झाली आहे, ज्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि इसापूर धरणातून पाणी सोडल्याने या पुलावरून वाहतूक ठप्प झाली होती. रात्रभर वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यावर अधिक माहिती पाहूया. मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे माहूरसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. इसापूर धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे पैनगंगा नदीवरील धानोडा पुलावरून पाणी वाहू लागलं, ज्यामुळे शनिवार संध्याकाळपासूनच रविवार सकाळपर्यंत वाहतूक पूर्णपणे थांबली होती. या पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे माहूरगडाला देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह अनेक प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन श्री रेणुकादेवी संस्थानने प्रवाशांसाठी खिचडी वाटपाची व्यवस्था. या मदत कार्यात व्यवस्थापक योगेश साबळे आणि त्यांच्या टीमने सक्रिय सहभाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस टीमनेही घटनास्थळी हजेरी लावली. रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यावर आणि पाणी ओसरल्यावर वाहतूक पूर्ववत सुरू झाली, ज्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला. मात्र रात्रभर वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरातील आणि तालुक्यातील नागरिक हैराण झाले होते. या पावसामुळे शेतजमीन खरडून गेल्या असून खरीप पिकांचेही मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अशा प्रकारे धानोडा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे, ज्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या घटनेवर सरकार काय उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. सध्याची सर्वात मोठी बातमी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मधून येत आहे, जिथे पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. परतापूर धरणाचा सांडवा पूर्णपणे भरून वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण थेट पाहूया एक ग्राउंड रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मध्ये सध्या पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरासह आजूबाजूच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परतापूर धरणाचा सांडवा ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर स्थानिकांनीही मदत कार्यास सहकार्य केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. रिसोड मेहकर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक जण अडकून पडले आहेत आणि त्यांना इतर मार्गांनी प्रवास करावा लागत आहे. या संकटात शेतकऱ्यांचीही मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्यामुळे उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. पाऊस थांबल्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज घेता येईल. तरी होती मेहकर मधील परिस्थिती. पाऊस आणि पूर हे नैसर्गिक असले तरी प्रशासनाकडून योग्य नियोजन आणि मदत कार्य वेळेवर पोहोचवणं गरजेचं आहे. या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. तर दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17,
माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, नागपूर JTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि SN सेटअप बॉक्स नंबर 51 तर अकोला आराची सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.